तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाठीमागनं तुम्हाला रोप दिसत असं ना आपलं सध्याची कंडिशन. आता मित्रांनो 16-17 दिवसाचे प्लस आपलं रोप झाले. तर त्यानंतर मित्रांनो आपलं पहिलं आता काम आहे का आपल्या रोपामध्ये ना तणनाशक मारायचंय. तर आपण इकडनं तणनाशक चालू केलंय, राजू मामांनी तणनाशक मारायला चालू केलंय. आणि तुम्ही गवताचं प्रमाण बघू शकता मित्रांनो. यावर्षी मित्रांनो पाऊस लावून राहिला, त्यामुळे गवताचं प्रमाण अतिरिक्त झालंय मित्रांनो. त्यामुळे आपण यासाठी मित्रांनो आजा म्हणून एक तणनाशक आहे ते वापरतोय. तर याचा रिझल्ट आहे ना आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्ही बघून घ्या, आपण दाट फवारणी घेतो त्यामध्ये आणि गवत जळल्यानंतर मी तुम्हाला आहे ना त्याचा पूर्ण रिझल्ट दाखवून. तर मित्रांनो आपण हे असं आजा नावाचं तणनाशक सध्या वापरतोय. तर मित्रांनो 2 दिवसापूर्वी आपण तणनाशक मारलो होतं, त्याचा रिझल्ट आहे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आता 2 दिवस होऊन गेले. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या प्लॉट मध्ये तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल गवताचं प्रमाण किती जास्त होतं. तर हे गवत मित्रांनो पूर्णपणे खाक झालंय. त्यानंतर या प्लॉट मध्ये सुद्धा तुम्ही मित्रांनो बघू शकता प्लॉट मध्ये गवताचं प्रमाण डायरेक्ट 99.9% कमी झालंय. तर मित्रांनो हा होता आजचा रिझल्ट आपला 2 दिवसापूर्वी तणनाशक मारल्याचा. बघू शकता तुम्ही मित्रांनो गवत पूर्णपणे खाक झालंय आणि फक्त आपलं रोप टाईट दिसतंय उभा. रोपाला सुद्धा कुठल्याच प्रकारची काही मर वगैरे आलेली नाही. रोपाची सुद्धा कंडिशन बघून घ्या तुम्ही. भारी रिझल्ट भेटला मित्रांनो. योग्य नियोजन केलं तर 30 ml ने माप घेतलं तुम्ही औषधाचं. भारी रिझल्ट भेटला. 17-18 लिटर पंप होता आपला. तर मित्रांनो डे 4 तणनाशक मारून झाल्यानंतर तुम्ही आता गचपणाची अवस्था बघू शकता. या शेतामध्ये 2-3 दिवसापूर्वी गचपण किती होतं आता तुम्ही बघू शकता मित्रांनो. गचपण पूर्णपणे खाक झाले आणि इकडल्या प्लॉट मध्ये तर पूर्णपणे काहीच दिसत नाही मित्रांनो. तर हा होता मित्रांनो आपला तणनाशकाचा रिझल्ट. आणि या प्रकारे 4 दिवसानंतर आपलं गवत सध्या असं झालंय आणि रोपाची कंडिशन सध्या अशी. ओके, धन्यवाद, थँक्यू सो मच, वेलकम फॉर समजून घ्या.